अकोला तालुक्यातील घुसर गट ग्रामपंचायतीअंतर्गत अलियाबाद गावातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. नागरिकांनी पाठवलेल्या व्हिडिओमध्ये पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. नागरिकांची पाण्याची अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करून वस्तुस्थिती जाहीर करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाबाबत संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर तीही आम्ही प्रसिद्ध करू. काय नाव आहे ताई तुमचं? माझं नाव चंदा सौदी विंगळे आहे. राहणार गाव कोणतं आहे? अलियाबाद. अलियाबाद अकोल्याजवळ. अकोल्यापासून किती अंतरावर येते? अकोल्याहून 5 किलोमीटर. काय पाण्याचं काय प्रॉब्लेम आहे पाण्याचा? पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की लय गढूळ पाणी येऊ राहिलं. किती दिवसापासून? हे आता 2 बार झालं असंच पाणी येऊ राहिलं. 2 बार म्हणजे किती दिवस? मागच्या बारीनं पाणी आलं तर असंच आलं ना गढूळ. हो का? हो ठीक आहे. जूनच्या अगोदरही पाणी असंच होतं का? हो असंच पाणी होतं. या पाण्यानं आमचे पोट दुखू राहिले, संडासा लागू राहिल्या. आणखीन कोणत्या लहान मुलं आहेत का घरात? हो लहान मुलं आहेत ना घरात, आजारी पडतात. ते पण आजारी पडतात का? हो कंटिन्यू म्हणजे तुम्ही आजारी पडता आणि दवाखाना चालूच असते. चालूच असते. या पाण्यामुळे खूप आजार पण पसरलेले आहेत. आजार पण पसरलेला आहे. आता आम्हाला इलाजच नाही पाणी पिल्याशिवाय. सर काय नाव आहे तुमचं? मी अजय पागरूत, अलियाबाद या गावचाच नागरिक आहो. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या. पाणी येते, पाणी भरपूर येते, पाण्याची टंचाई नाही आहे, पण दूषित पाणी येते. डेली येते, म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात पाणी येते, पण दूषित पाणी येते. दूषित पाणी एवढ्या लिकेज आहे त्या पाईपलाईनला, आणि पूर्ण गावाचं सांडपाणी ज्या रस्त्याच्या कडेनं जायला त्याच रस्त्याच्या कडेनं पाईपलाईन येला आहे. गावातही आता सध्या जे पाईपलाईन फिरलेली आहे याच्यात एवढे लिकेज आहेत की आमचा आता हा गोडाऊन शेतात आहे. गावातून कुठून तरी ते पाईपलाईन लीक आहे, त्याचं पाणी ज्या दिवशी नळ आलं त्या दिवशी एकदम आमच्या गोडाऊनच्या मागून शेतात पाणी होऊन जाते, ॲटोमॅटिक पाणी होऊन जाते. असे बरेचसे छोटे मोठे लिकेज गावात आहेत, आणि त्या लिकेजद्वारेच घरोघरी नळीले जे पाणी जाते तेच त्या लिकेजद्वारे पाणी त्या नळीलाही जाते. म्हणजे ते पाणी सगळं या सांडपाण्याचंही पाणी आणि ते पाणी सगळं मिक्सून गावात पाणी जाते. त्यामुळे आरोग्याला खूप मोठी समस्या आमच्या गावात होणार आहे. काय इच्छा म्हणजे काय मागणी आहे तुमची? शास्त्र एकच आहे की हे पूर्ण पाईपलाईन बदला गावात. पाईपलाईन बदलायची तुमची मागणी आहे? पाईपलाईन टाकलेली आहे, त्या पाईपलाईननं काही अजून पाणी सोडलं नाही. जुनीच पाईपलाईन आहे, त्याच्यावरच पाणी चालू आहे सध्या, त्याच्यावरच लोकांचे कनेक्शनही आहेत. नवीनही पूर्ण गावात पाईपलाईन फिरलेली आहे, पण ते काही सध्या हे टाकी आम्ही लहान होतो तेव्हापासून झालेली आहे, अजूनही या टाकीतून पाणी नाही आलं. गट ग्रामपंचायत कुठलं आहे सर तुमचं? गट ग्रामपंचायत घुसर अलियाबाद. घुसर अलियाबाद. काय तुम्ही त्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतकडे कुठली मागणी केली आहे का? नेहमीच्याच मागण्या आहेत आमच्या. ते म्हणतात तुम्हाला पाणी भेटते, बस इथून पासून त्यांचा विषय संपला.